डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना। तर यामध्ये आता विद्यार्थ्यांना बनवायचे आहे ते म्हणजे डॉक्युमेंट्स। तर डॉक्युमेंट्स कसे बनवायचे, डेमो डॉक्युमेंट्स कसे असणार आहे, या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर यामध्ये विद्यार्थ्यांना सेतू कार्यालयामधून कोणकोणते डॉक्युमेंट्स बनवायचं काम पडणार आहे याबद्दल सुद्धा माहिती आपण घेणार आहे आणि जेही तुम्हाला डेमो डॉक्युमेंट्स आहेत त्याबद्दलची सुद्धा माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येत आहे। तर त्या प्रकारे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट बनवू शकता आणि एकदा जर तुम्हाला तुमच्या जेही तुमचं ऑफिस आहे त्यांच्याकडून जर कोणती इन्स्ट्रक्शन भेटलेली असेल तर तुम्ही त्या प्रकारे सुद्धा डॉक्युमेंट्स बनवू शकता। तर यामध्ये विद्यार्थ्यांना बनवायचं आहे ते म्हणजे रेंट ॲग्रीमेंट, भाड्याने राहत आहे त्याबद्दलचं रेंट ॲग्रीमेंट बनवायचं। त्यानंतर तुमचं कॉलेज 5 किलोमीटरच्या आतमध्ये येते किंवा नाही याबद्दलचं सुद्धा एक सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर अटेंडन्स सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे। तर हे सर्टिफिकेट म्हणजे 5 किलोमीटरचा सर्टिफिकेट कसं असणार आहे, त्यानंतर रेंट ॲग्रीमेंट कसं असणार आहे, प्रेझेंटी कशा प्रकारे असणार आहे, त्यानंतरही 2 डॉक्युमेंट्स आहे तुम्हाला ज्यामध्ये तुम्ही स्थानिक रहिवासी नाही आहे आणि कोणत्याही शासकीय वसतिगृहाला प्रवेश घेतलेला नाही आहे अशा बद्दलचे सुद्धा डॉक्युमेंट्स तुम्हाला बनवायचे आहे। तर याबद्दलची संपूर्ण अपडेट डेमो डॉक्युमेंट्स सहित आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता सर्वात प्रथम बनवायचं आपल्याला रेंट ॲग्रीमेंट। तर रेंट ॲग्रीमेंट जर तुम्हाला 100 रुपयाच्या स्टॅम्पवर सांगितलं तर तुम्ही 100 रुपयाच्या स्टॅम्पवर सुद्धा बनवू शकता किंवा लास्ट इयरला काही विद्यार्थ्यांनी साध्या पेपरवर आणि त्यावरती 20 रुपयाची जे तिकीट असते हे लावून सुद्धा सबमिट केले तर त्यांचे फॉर्म सुद्धा अप्रूव्ह झालेले आहे। तर बघू शकता जर तुम्हाला स्टॅम्प पेपरवर बनवायचं असेल तर अशा प्रकारचा जो भाडे करारनामा आहे हा तुमच्या सेतू कार्यालय आहे तिथे किंवा त्याच्या बाजूला जेही एखादं कॉम्प्युटर सेंटर असेल त्यांच्याकडून तुम्ही टाईप करून घेऊ शकता। तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला घरमालकाचे नाव, ॲड्रेस, त्यांचं राहणार म्हणजे कुठे राहत आहेत ॲड्रेस वगैरे, त्यानंतर त्यांचे वय अशा प्रकारे, त्यानंतर भाडेकरू म्हणजे आपण, आपली संपूर्ण इन्फॉर्मेशन यामध्ये नमूद केल्या जाते। त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे यामध्ये संपूर्ण जो मजकूर आहे हा लिहिला जातो। तुमचे नाव 17/2025-26, त्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या कॉलेजचे नाव, तुम्ही BE-BTechला आहे त्याबद्दलचा, रहिवासी कुठले आहे तुम्ही, 17 म्हणजे 2025-26 कोणत्या तारखेपासून राहत आहे, अशा प्रकारे भाडे तत्वावर तुम्ही राहता अशाबद्दलचा हा जो डाटा आहे हा आपल्याला लिहायची गरज नाही आहे, ऑलरेडी त्यांच्याकडे रेडी असतो। फक्त तुम्हाला त्याबद्दलची जी माहिती आहे विचारण्यात येते। आणि यामध्ये बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी हा जो फॉर्मॅट आहे बनवण्यात येत आहे। इथे घरमालक सिग्नेचर, भाडेकरूची सिग्नेचर अशा प्रकारे संपूर्ण जे फॉर्मॅट आहे अशा प्रकारे राहणार आहे। यामध्ये ॲफिडेविट करताना एक तुमचा फोटो काढण्यात येतो आणि एक घरमालकाचा फोटो काढण्यात येतो। बघू शकता 2 फोटो यामध्ये काढण्यात येतात। तर अशा प्रकारे एक तुम्हाला रेंट ॲग्रीमेंट बनवून घ्यायचा आहे। तर आता काही विद्यार्थ्यांकडून असे लक्षात आलेले आहे की रेंट ॲग्रीमेंट कॉलेजला म्हणजे जेही तुमचे समाज कल्याण ऑफिस आहे त्यांना नोटरी लागत आहे म्हणून। तर एकदा रेंट ॲग्रीमेंटबद्दल तुम्ही सुद्धा बनवायच्या अगोदर एकदा ऑफिसकडून थोडं कन्फर्म करून घ्या की रेंट ॲग्रीमेंट साध्या पेपरवर करायचं की 100 रुपयाच्या स्टॅम्पवर की नोटरी करायचं याबद्दलची एक इन्फॉर्मेशन घेणं हे तुमचं कर्तव्य आहे। कारण जर तुम्ही अगोदर रेंट ॲग्रीमेंट बनवलं आणि जर ऑफिसनं ते ॲक्सेप्ट केलं नाही तर तुम्हाला परत रेंट ॲग्रीमेंट बनवायचं काम पडू शकते। त्यामुळे एकदा याबद्दलची माहिती तुम्ही ऑफिसमधून घ्या। परंतु लास्ट इयरपर्यंत 100 रुपयाच्या स्टॅम्पवर सुद्धा ॲक्सेप्ट झालेले आहे आणि साध्या पेपरवर जे बनवलेले विद्यार्थी 20 रुपयाची जे तिकीट लावून होते ते सुद्धा ॲक्सेप्ट झालेले आहेत रेंट ॲग्रीमेंट। फक्त एकदा कन्फर्म करा आणि या प्रकारे तुम्ही रेंट ॲग्रीमेंट बनवू शकता। त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे एक कॉलेज अटेंडन्स सर्टिफिकेट हा जो फॉर्मॅट आहे हा डेमो फॉर्मॅट आहे अशा प्रकारे बनवलेला आहे। इथे डेट, इथे कॉलेज अटेंडन्स सर्टिफिकेट आहे, यामध्ये संपूर्ण तुमचं नाव, त्यानंतर इथे इन्स्टिट्यूटचं नाव, कोणत्या वर्षाला कशाला शिकत आहे आणि तुमची प्रेझेंटी किती आहे अशा प्रकारे एक डेमो लेटर बनवण्यात आलेला आहे। आणि इथे तुम्हाला म्हणजे हे लेटरवर जरी तुम्हाला सिग्नेचर भेटत असेल कॉलेजमधून किंवा कॉलेजकडे जर कोणता फॉर्मॅट नसेल तर कॉलेज यावरती सुद्धा स्टॅम्प आणि सिग्नेचर देत असेल तर हे सुद्धा तुम्ही ऑफिसला सबमिट करू शकता म्हणजे फॉर्ममध्ये अपडेट करू शकता। अशा प्रकारे हा जो फॉर्मॅट आहे हा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार आहे कॉलेज अटेंडन्स सर्टिफिकेट म्हणून। तिथून तुम्ही एकदा तो फॉर्मॅट बघा। जर हा फॉर्मॅट तुम्हाला कॉलेजला सुद्धा दाखवू शकता की अशाबद्दल तुम्ही जर देत असेल म्हणजे कॉलेज जर प्रोव्हाइड करत असेल तर त्यांच्याकडून जे सर्टिफिकेट देत असेल ते तुम्ही ॲक्सेप्ट करा कारण त्यावरती फक्त प्रेझेंटीच नमूद केलेली राहणार आहे। जर कॉलेज देत नसेल, कॉलेजला माहिती नसेल किंवा XYZ कोणतं ऑप्शन असेल तर तुम्ही त्यांना यावरती सुद्धा स्टॅम्प मागू शकता म्हणजे जेही तुम्हाला 75% जी प्रेझेंटी पाहिजे आहे ती तुम्ही या फॉर्मॅटवर आणू शकता। त्यानंतर बघू शकता एक सर्टिफिकेट आहे जे म्हणजे की तुमचे महाविद्यालय
5 किलोमीटर अंतर्गत येते किंवा नाही आहे याबद्दलचं एक सर्टिफिकेटचं सुद्धा ऑप्शन आहे. तर बघू शकता, एक आपण लास्ट इयरला सुद्धा सेम फॉर्मॅट दिलेला होता. यामध्ये भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी सेम फॉर्मॅट यूज केला आणि त्यांना कुठेही अडचण आलेली नाही आहे. तर यावर्षी सुद्धा तुम्ही या प्रकारे जो फॉर्मॅट आहे हा यूज करू शकता. इथे जिल्ह्याचे नाव येणार तुमचे, इथे तुमचे जेही महाविद्यालय हे 5 किलोमीटर अंतर्गत येते अशाबद्दलची माहिती आहे. तर ही माहिती तुम्हाला पेनाने भरून घ्यायची. इथे महाविद्यालयाचे नाव आहे, इथे अमरावती नागपूर महानगरपालिका अशाबद्दल लिहावं लागेल. त्यानंतर इथे विद्यार्थ्यांचे नाव लिहायचं आहे. त्यानंतर इथे कोणत्या अभ्यासक्रमाला आहे, BE BTech सेकंड इयर फर्स्ट इयर अशा प्रकारे. आणि हे सदर प्रमाणपत्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी देण्यात येत आहे. त्यानंतर इथे प्राचार्य किंवा विभाग प्रमुख म्हणजे HOD वगैरे अशाबद्दलचं हे सर्टिफिकेट आहे. जर या सर्टिफिकेटवर जरी तुम्हाला स्टॅम्प दिला तरी तुम्ही घेऊ शकता, किंवा हे जर नाही घेतलं कॉलेजवाल्यांनी आणि या व्यतिरिक्त जर त्यांच्याकडे कोणतं सर्टिफिकेट असेल ते जर देत असेल तर ते सुद्धा चालेल. तर दोनपैकी तुम्हाला कोणतं मिळते हे एकदा कॉलेजकडून कन्फर्म करा. हे सुद्धा डेमो फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार. तर त्यानंतरचं डॉक्युमेंट सुद्धा बघू शकतो आपण, एक जे राहिलेलं आहे बघू शकता. आता एक जे सर्टिफिकेट आहे ह्या सर्टिफिकेटवर लिहिलेलं आहे की तुम्ही कोणत्याही शासकीय वसतिगृहाला प्रवेश घेतलेला नाही आहे आणि तुम्ही स्थानिक रहिवासी सुद्धा नाही आहे याबद्दलची संपूर्ण माहिती. आता या विद्यार्थ्यांनी जे आपल्याकडे डेमो फाईल मिळालेली आहे यावरती 100 रुपयाच्या स्टॅम्पवर बनवलेलं आहे. परंतु हे जर तुम्ही 100 रुपयाच्या स्टॅम्पवर नाही बनवलं, साध्या पेपरवर जरी बनवलं आणि त्यावरती जरी कोड स्टॅम्प जो लावला 20 रुपयावाला तरी चालेल. बघू शकता यामध्ये नेमकी कोणती माहिती दिलेली आहे. इथे योजनेचं नाव अशाबद्दल संपूर्ण माहिती, इथे विद्यार्थ्यांचे म्हणजे जेही प्रतिज्ञा करत आहे म्हणजे लेख लिहित आहे त्यांचे संपूर्ण नाव, ॲड्रेस, यामध्ये सन 2025-26, इथे कॉलेजचं नाव, त्यानंतर त्यांचा मूळ पत्ता म्हणजे विद्यार्थ्यांचा. आणि मी कशासाठी प्रतिज्ञापत्र देत आहे बघा, मी कोणत्याही स्थानिक शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतलेला नाही आहे. सेकंड, ज्या ठिकाणी शैक्षणिक संस्थेमध्ये शिकत आहे तिथली मी स्थानिक रहिवासी नाही आहे. अशाबद्दलचे 2 पॉईंट लक्षात असा. हे दोन्ही पॉईंटचं एक सर्टिफिकेट तुम्हाला बनवायचं आहे. विद्यार्थ्यांनी वेगवेगळे बनवले तुम्हाला वेगवेगळे चार्जेस द्यावे लागतात. त्यामुळे तुम्ही एका याच्यामध्ये सुद्धा दोन्ही डॉक्युमेंट बनवू शकता. अशा प्रकारे म्हणजे दोन्ही पॉईंट्स त्यामध्ये नमूद झालेले आहे. त्यामुळे हेच सर्टिफिकेट तुम्हाला 2 सर्टिफिकेट म्हणून एक सिंगल सर्टिफिकेट तुम्ही देऊ शकता. तर अशा प्रकारे एक सर्टिफिकेट बनवून घ्या. यामध्ये दिलेली माहिती तुम्ही आता स्क्रीनवर बघू शकता. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या योजनेसाठी हे सर्टिफिकेट बनवण्यात येते अशाबद्दलचा लेख लिहिण्यात आलेला आहे. आणि यामध्ये हे सत्यापन असते. आणि त्यानंतर इथे एक तुमचा फोटो काढण्यात येतो, कारण हे आपण ॲफिडेविट केलेलं आहे त्यामुळे. तर अशा प्रकारे तुम्ही हे जे क्रिटिकल डॉक्युमेंट्स आहेत 4, हे डॉक्युमेंट्स तुम्ही या प्रकारे बनवू शकता. तरी लवकरात लवकर डॉक्युमेंट्स बनवा. कोणत्या डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला अडचण येत आहे बघा. आणि डेमो डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याप्रकारे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स रेडी करून घ्या. आणि जे डॉक्युमेंट्स डेमो आहे, जसे की आपण सांगितलेलं आहे की प्रेझेंटी आहे 5 किलोमीटरचा आहे, हे सुद्धा तुम्हाला डॉक्युमेंट्स बनवलेलेच आहे. ते डॉक्युमेंट तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार. ते डॉक्युमेंट्स तुम्ही डायरेक्टली प्रिंट काढू शकता, PDF फॉर्मॅटमध्ये राहणार आहे आणि त्यावरती सुद्धा सिग्नेचर राहणार. किंवा जर कॉलेजने म्हटलं की हे आम्ही देत नाही, आमच्याकडे वेगळं आहे, तर ते घ्या, हे नका घेऊ, कारण ते सुद्धा ॲक्सेप्ट करणार आहे. कारण ते कॉलेजच्या लेटर हेडवर किंवा कॉलेजच्या स्टॅम्पवर राहणार आहे. म्हणजे त्यांच्यावरती जो स्टॅम्प राहील तो कॉलेजचा राहणार. तर अशा प्रकारे तुम्ही डॉक्युमेंट बनवा. आणि बाकीचे जे डॉक्युमेंट्स होते जसे कास्ट सर्टिफिकेट आहे, उत्पन्नाचा दाखला आहे, त्यानंतर मार्कशीट, 10वीची मार्कशीट, हे जे डॉक्युमेंट्स आहे हे रेग्युलर आहे. तुमचे 250 KB आतमध्ये तुम्हाला अपलोड करायचे आहे. फॉर्म कसा भरायचा या संदर्भात सुद्धा व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ बघा. त्यामध्ये डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे याबद्दलची सुद्धा माहिती दिलेली आहे. संपूर्ण माहिती बघा. आपला फॉर्म भरा. रिन्यूअलवाले विद्यार्थ्यांनी आपला फॉर्म भरा. रिन्यूअलचे फॉर्म सुरू झालेले आहे. नवीन विद्यार्थ्यांबद्दल अपडेट यायचे आल्यानंतर त्यांना सुद्धा संपूर्ण माहिती दिली जाणार. आणि हेच डॉक्युमेंट्स नवीन आणि रिन्यूअल दोन्ही विद्यार्थ्यांना लागणार आहे. आणि 2025-26 साठी तुम्हाला फ्रेश डॉक्युमेंट बनवायचे आहे. मागच्या वर्षीचे हे डॉक्युमेंट चालणार नाही आहे, ॲफिडेविट वगैरे नवीन बनवायचे आहे. तर स्वाधार योजना 2025-26 बद्दल ही एक इम्पॉर्टंट अपडेट होती. भरपूर सारे विद्यार्थ्यांच्या कमेंट्स होत्या की डेमो डॉक्युमेंट्सची अपडेट पाहिजे, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. तरी लवकरात लवकर या प्रकारे डॉक्युमेंट्स बनवा. आणि कोणाला कुठेही अडचण असेल कमेंट्स करा. कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. आणि स्वाधार योजनेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.